चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा आणि वर्धा नदी भरून वाहत आहे। वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे इराई नदीचं पाणी पुढे वाहू शकत नसल्याने चंद्रपूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पहाटेपासूनच अनेक सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून प्रशासनाने मदत आणि स्थलांतरीचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे। वैनगंगा आणि वर्धा नद्या दुथडी भरून वाहत असल्याने चंद्रपूर शहरातील पूरस्थिती गंभीर बनली आहे। शहरातून वाहणाऱ्या इराई नदीचे पाणी वर्धा नदीतील पुरामुळे पुढे जाऊ शकत नसल्याने नदीपात्रातील पाणी शहरात शिरलंय। रहमतनगर, नगीनाबाग, सिस्टर कॉलनी आणि नदीकाठच्या सखल भागांमध्ये पहाटेपासूनच पाणी शिरण्यास सुरुवात झाली। त्यामुळे अनेक नागरिकांना घराबाहेर पडावं लागलं असून परिसरात भीतीचं वातावरण आहे। महापालिका, महसूल विभाग, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं तातडीनं मदत कार्य सुरू केलं आहे। पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। दरम्यान महापालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि मदत उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। वर्धा आणि इराई नदीच्या संगममधून बॅक मारल्यामुळे घराचं जवळ पाणी आलेले। आमच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीम, स्वच्छताचा विभाग, सर्व टीम इथे आलेले आहे आणि लोकांना आपण सुरक्षित ठिकाणी पोहोचणार आहे। या इथल्या सर्व नागरिकांच्या मदतीने आपण बऱ्याचशा फॅमिलीज इथून हलवलेल्या आहे आणि महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेमध्ये त्यांना शिफ्ट केलेलं आहे। एकूण 27 लोक तिथे आज वास्तव्यास आहे आणि बरेचसे काही लोक जे आहे ते आपापल्या नातेवाईकाकडे शिफ्ट झालेले आहे। चंद्रपूर तालुक्यात जे पूर परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याकडे चंद्रपूर तालुक्यात रहमतनगर येथे 40 नागरिकांना आपण सुरक्षित स्थळी व्यवस्था केलेली आहे, हलवण्यात आलेलं आहे। तसेच आता सध्या आरवट येथील सहारा पार्क म्हणून आहे, त्या ठिकाणी नागरिक अडकल्याची आम्हाला माहिती प्राप्त झाली। त्या ठिकाणी आपण रेस्क्यू काम सुरू केलेलं आहे। आपल्या माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या मार्गदर्शनात सर्व आपत्ती व्यवस्थापन योग्यरित्या चालू आहे। नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये।